कोरोना विषाणू दररोज वाढत आहे। शहरी भागासोबतच आता या विषाणूची भीती तालुका व गावखेड्यापर्यंत वाढली आहे। चांदूर रेल्वे तालुक्यात आतापर्यंत 403 जणांना होम क्वारंटाईन केल्या गेल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे। कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असून देशासह आता तालुक्यालाही बंदिस्त करण्यात आला आहे। त्या अगोदर संपूर्ण देशात याची दहशत वाढल्याने इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी किंवा आयटी कंपनीत नोकरीसाठी गेलेले अनेक युवक युवतींनी आपले गाव जवळ केले आहे। असेच मुंबई, पुणे, बंगलोर, इंदोर यासारख्या मोठ्या शहरात असलेले चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक तालुक्यात परतले आहे। अशांची दिनांक 29 मार्चपासून नोंद घेतली। नगर परिषद व इतर यंत्रणेने शोध काढत त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला असल्याचं समजते। या लोकांनी कोणाच्याही संपर्कात यायचे नसून त्यांनी घरातच वेगळे राहावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे। गेल्या काही दिवसा अगोदर शहरात फिलिपाईन्सवरून आलेल्या व्यक्तीला संशयित म्हणून अमरावतीला रेफर करण्यात आलं होतं। त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यात आलेले सर्वच क्वारंटाईन व्यक्ती ह्या नॉर्मल आल्या असून घाबरून न जाता त्यांनी आपली काळजी घ्यावी व घरीच थांबण्याचं आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज कोल्हे यांनी केलं आहे। महाराष्ट्रामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव त्यासाठी चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये किती क्वारंटाईन रुग्ण आहेत ज्यांना तुम्ही वैद्यकीय उपचारानंतर घरी पाठवलं, परदेशातून किती रुग्ण आले, या चांदूर रेल्वे शहरात किती आहे याच्याबद्दल आपल्या चांदूर रेल्वेमध्ये संपूर्ण 403 असे क्वारंटाईन करण्यात आलेले आहे। त्यापैकी ग्रामीणचे जे आहेत ते 317 आहेत आणि शहरी 86 आहेत आणि शहरापैकी 2 जण जे आहे ते आउट ऑफ कंट्री आलेले आहेत। एक युक्रेनची आहे आणि एक फिलिपिन्सची आलेली आहे। फिलिपिन्सला आम्ही आयसोलेशनमध्ये नेलं होतं परंतु सदर पेशंट ही निगेटिव्ह आलेली आहे। त्यानंतर जे लोक तुम्ही क्वारंटाईन केले त्यांना तुम्ही इथून पाठवल्यानंतर काय संदेश दिला? त्यांना आम्ही मेडिकल चेकअप केल्यानंतर त्यांना जी गाईडलाईन आहे गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्या गाईडलाईनच्या हिशोबानं त्यांना जे सोशल डिस्टन्सिंगचा फार महत्त्व देण्यात आलेला आहे आणि पर्सनल हायजीन जे आहे त्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं आहे। 20 मिनिटांमध्ये त्यांनी वारंवार हात धुवावा, दोघा व्यक्तीमधलं अंतर हे मीटरच्या वरचं असावं असं त्यांना सांगितलं आहे आणि 14 दिवसापासून त्यांनी कोणाशी बाहेर संपर्क करू नये असं त्यांना सांगितलं आहे। अशापैकी त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे। आजच्या घडीला आपण 30 तारखेला येऊन पोहोचतो। लॉकडाऊनचा आजचा 6वा दिवस आहे। या परिस्थितीत चांदूर रेल्वे तालुक्याचं आणि शहराचं काय काळजी घेतली पाहिजे? चांदूर रेल्वेतर्फे ही काळजी घेतली पाहिजे की येथील जी काही पोलीस यंत्रणा आहे त्यांनी त्या शहराची व्यवस्था करायला पाहिजे जेणेकरून बाहेर गावातील जे लोक आहेत ते यायला नको आणि नगर परिषदेकडून यांनी हायजीनसाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी फवारणी केली पाहिजे, साफसफाईचा लक्ष दिला पाहिजे आणि होत असेल तर सगळ्यांनी सहकार्य करून जे काही लोक असतील क्वारंटाईन केलेले ते बाहेर आढळत असतील त्याबद्दल त्यांनी पोलीस यंत्रणेला आणि आम्हाला सुचवायला पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांना पुन्हा मेडिकल सल्ला देऊन पुन्हा त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आजची चांदूर रेल्वे तालुक्याची वैद्यकीय स्थिती काय आहे? सध्या गव्हर्नमेंटने आम्हाला सॅनिटायझर, पर्सनल इक्विपमेंट जे आहेत, प्रोटेक्शन इक्विपमेंट आहेत ते सप्लाय केलेले आहे। सॅनिटायझर पण सप्लाय केलेलं आहे, औषधी साठा पुरेसा आहे आणि आम्ही सगळं सज्ज आहोत। नमस्कार, मी वैभव विनोदराव गायकवाड, चांदूर रेल्वे नगर परिषदचा आरोग्य सभापती। माझ्या शहरात कोरोना या व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण चांदूर रेल्वे शहरात अत्याधुनिक मशीनद्वारे संपूर्ण ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे व चांदूर रेल्वे नगर परिषद योग्य ते परीने सर्व नागरिकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। फक्त माझी आरोग्य सभापती या नात्याने चांदूर रेल्वे शहरातील जनतेला एवढीच विनंती आहे, तुम्ही घरात राहा व आम्हाला सहकार्य करा, हीच विनंती। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून राजू शिवनकर व बंडू आठवले।